दिव्यांगांच्या प्रमुख मागण्यांसाठी प्रहारचे दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात आंदोलन। राज्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या दालनात दिव्यांग बांधवांच्या वतीने राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। या आंदोलनाची दखल घेत राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त डॉक्टर प्रवीण पुरी यांनी दिव्यांग प्रतिनिधी यांच्याशी 3 तास चर्चा केली आहे। यावेळी दिव्यांग बांधवांनी मांडलेल्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करून सरकारला याबाबत कळवणार असल्याचं लेखी पत्र देण्यात आलंय। दिव्यांगांना 6,000 रुपये महिना पेन्शन, दिव्यांग स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देण्यात यावे, भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या इतर मागण्या करण्यात आल्या। महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली, न मागता 1500चं 2100 त्यांचं मानधन केलं। गेली 10 ते 15 वर्ष दिव्यांगांचं मानधन 1500च आहे। आज महागाईचा उच्चांक एवढा वाढलेला आहे, त्यांचं जगणं कठीण झालं आहे। आम्ही मागचे सरकार असताना देखील आंदोलन केलं, पण त्या आंदोलनाची अब्दुल सत्तार साहेबांनी येऊन मध्यस्थी केली, पण दिव्यांगांची पेन्शन वाढली नाही। सरकारचं शेवटी समाजातील प्रत्येक घटकाला सरकारने काहीतरी दिलं, पण दिव्यांगांविषयी त्यांचा कुठला राग होता, काय होतं आम्हाला माहीत नाही। पण त्यांची दिव्यांगांना आज समाजातील सर्वात मोठा दुर्बल घटक दिव्यांग आहे, पण त्यांची पेन्शन वाढवली नाही आहे। त्या प्रथम मागणीसाठी आम्ही इथं आलेलो होतो। आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झाली आमची। काही इथले देखील अडचणी होत्या दिव्यांग आयुक्तालयातल्या, त्या देखील आम्ही प्रकर्षाने त्यांच्यासमोर मांडल्यात। त्या पण त्यांनी समजून घेतल्या। यानंतर दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे, पायाभूत सुविधा जी आपली नरेंद्र मोदी साहेबांनी जी हे आणली दिव्यांगांसाठी, पण त्याची कुठेच अंमलबजावणी होत नाही। त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही आज आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणलेला। सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा, खास करून पेन्शन, घरं या प्रमुख मागण्या आमच्या आहेत। त्या मागण्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा, नाही अन्यथा आम्ही एक मोठं मंत्रालयावर मोठं आंदोलन घेऊ। राज्यातील लाखो दिव्यांगांच्या ज्या प्रमुख मागण्या, पेन्शन वाढ आहे, जे भूमिहीन बेघर घर त्यांच्यासाठी घरासाठी जागा हवी आहे, रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, दिव्यांगाच्या ज्या नोकऱ्या आहेत सरकारी त्याचा कोटा रिक्त आहेत, तसेच दिव्यांगांच्या ज्या शाळा आहेत त्याच्यावर महाराष्ट्र सरकार दिव्यांगांच्या बजेटमधील 80% रक्कम ही दिव्यांगांसाठी ज्या शाळा काढलेल्या आहेत लोकांनी त्याच्यावर खर्च केला जातो, परंतु त्या म्हणायला दिव्यांगांसाठी आहे, परंतु तिथं जे कर्मचारी वर्ग आहे ते सर्व धंदाकट आहे। तर आमचं त्याचं ही मागणी आहे सरकारला की बाबा शाळा जर तुम्ही दिव्यांगांच्या नावाने चालवता, दिव्यांगांच्या नावाने पैसा खर्च केला जातो, तर त्या शाळेमध्ये जे कर्मचारी आहेत जे आता इथून पुढे जे सेवानिवृत्त होतील, ते पद रिक्त होतील, त्या पदावर 50% जागा ह्या दिव्यांग लोकांना तिथं रोजगार दिला पाहिजे, तिथं नोकरीची संधी द्यायला पाहिजे। या आणि अशा इतर महत्त्वाच्या मुद्द्यासाठी इथं आलो होतो। आणि हे फक्त लक्षवेधी आंदोलन होतं। आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू एक राज्यव्यापी मोठं आंदोलन करणार आहे आणि ते आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या पुढं करणार आहे विरोधात। तर त्या अगोदर राज्य सरकारला ह्या आजच्या आंदोलनाने एक लक्ष वेधलेलं आहे की बाबा भविष्यात आता आम्ही मोजकेच पदाधिकारी राज्यातून बोलवलेले, मोजक्याच लोकांना इथं बोलवलं होतं की गर्दी करू नका, आणि त्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलेले। परंतु आमचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस एका महिन्याने मोठं आंदोलन होईल ते मात्र सरकारला परवडणारं नसणार आहे, कारण लाखो बांधव इथं रस्त्यावर, हजारो बांधव रस्त्यावर उतरणार आहे। तो एक इशारा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे। नुकतीच तुमची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली, तुम्हाला कुठला प्रश्न महत्त्वाचा वाटतो या ठिकाणी? प्रश्न तसे दिव्यांगाचे माझ्या सर्वच आहे, म्हणजे पेन्शनचा आहे, रोजगाराचा आहे, निवाऱ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे किंवा दिव्यांगांना सरकारने मोफत आरोग्य दिले पाहिजे। कारण आम्हाला जन्मस्थात काहींना नंतर अपघाताने येतं, पण जे जन्मस्थात दिव्यांग असतात तर त्यांना आयुष्यभर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असतो, त्याच्यावर खूप खर्च करावा लागतो। त्या सरकारने अल्पदरात मोफत नाही देता आली तरी अल्पदरात तरी सुविधा द्यायला हवी। तुमच्याकडे काय विशेष असं विजन आहे, कुठल्या विजनवर तुम्ही काम करू इच्छित आहे? माझं हे विजन महत्त्वाचं की ते दिव्यांग आमचे जे गटतटात विभागलेले वेगवेगळ्या संघटना, कोणी पक्षाचे लेबल लावून काढलेले आहेत आणि स्वतःची चालवत आहे, परंतु मी सर्व लोकांना एकत्र करून त्यांना आव्हान करून माझं असं चाललं आहे की महाराष्ट्रातील जे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 10% हा दिव्यांग लोक समाजामध्ये, याच 10% लोकांना एकत्रित करून आणि त्यांना राजकीय आरक्षण
कसं मिळेल हे माझं महत्त्वाचं राहणार आहे. माझ्या कारकिर्दीत दिव्यांगांना राष्ट्रीय म्हणजे तो ग्रामपंचायत सदस्य असू द्या, नगरपालिका असू द्या, नगर परिषद असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, दिव्यांगांना स्थानिक स्वराज्यामध्ये राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मी जास्त लक्ष देणार आहे. यापुढे भूमिका काय असेल मग आपली? भूमिका जे आमचे बच्चू भाऊ नेते ते सांगतील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच रस्त्यावर उतरून किंवा सनदशील मार्गाने किंवा रस्त्यावर उतरून आम्ही लढा देत राहणार आहोत. दिव्यांग मंत्रालयाच्या साठी पण अध्यक्षपदासाठी तुम्ही मंत्रालयासाठी महाराष्ट्रातल्या सर्व प्रत्येक दिव्यांगाची ह्या अपेक्षा आहे की हे जे मंत्रालय निर्माण झालेले हे भारतातलं आणि राज्यातलं एकमेव मंत्रालय आहे. पण हे कुणामुळे झाले? हे फक्त आमदार बच्चू भाऊ आमचे जे दिव्यांगाचे दैवत आहे त्यांच्यामुळं. बच्चू भाऊ 2.5 वर्षे मंत्री होते. त्या मंत्रिपदावर लाथ मारून बच्चू भाऊ ज्यावेळी शिंदे साहेबांनी सांगितलं इकडे बच्चू भाऊने या 2.5 वर्षाच्या काळात सरकारला सांगितलं की दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करा, परंतु ह्या सरकार मंत्रालय देत नसल्यामुळे बच्चू भाऊनी शिंदे यांच्याबरोबर गेले, गुवाहाटीला गेल्याचं एकमेव कारण म्हणजे स्वतःचं ज्या मंत्रिपदावर त्यांनी लाथ मारली. फक्त एका म्हणजे लाखो दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण व्हावं ह्या गोष्टीसाठी त्या माणसाने त्या केल्या बच्चू भाऊने. बच्चू भाऊ सारखा त्याग, बच्चू भाऊ सारख्या दिव्यांगांसाठी 20 वर्षे काम कुणाचं आहे? बच्चू भाऊ सारखा अभ्यास कुणाचा आहे? रस्त्यावर उतरून प्रसंगी विधानसभेत विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडलेले आहेत. असा जाणकार माणसालाच या दिव्यांग मंत्रालयाचं अध्यक्षपद मिळावं असं लाखो दिव्यांगांचं मत आहे. आणि त्याच्यात गैर काय? सत्तेतून बाहेर गेल्यानंतर आता ह्या सरकारला कसं बहुमत प्रमाणापेक्षा जास्त मिळाल्यामुळे ते जरा जास्त फाजील त्यांना आत्मविश्वास आहे. परंतु त्यांचा हा गैरसमज आहे की बच्चू भाऊ आमदार नाही आहेत किंवा विधानसभेचे सदस्य नाही, पण बच्चू भाऊंच्या मागे लाखो दिव्यांग आहेत आणि बच्चू भाऊ मग सतत रस्त्यावर उतरून दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा देऊन सरकारला सळो की पळो करतील. जर सरकारने बच्चू भाऊकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कर्तृत्वाकडे आणि दिव्यांगांच्या भावनाकडे जर सरकारने दुर्लक्ष करण्याचा ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.